नमस्कार मित्रांनो, आपण आज शिकणार आहे एक्सटेन्शन बोर्ड कसा बनवायचा ते। आपण 5 एंपियर 2 सॉकेट आणि 2 स्विच या पद्धतीने एक्सटेन्शन बोर्ड बनवणार आहे। तर बघा मित्रांनो, सॉकेटच्या मागच्या बाजूला पहिले L लिहिलेला राहतो आणि दुसऱ्या बाजूला N लिहिलेला राहतो। L म्हणजे लर्निंग वायर आणि N म्हणजे न्यूट्रल वायर आणि वरच्या बाजूला अर्थिंग राहते। तर सॉकेटला जिथे L लिहिलेला आहे तिथून एक वायर जोडून आपल्या स्विचच्या वरच्या बाजूला आपल्याला लावायचे आहे। तसेच दुसऱ्या सॉकेटला सुद्धा आपण तसेच करायचे आहे। ते झाल्यानंतर न्यूट्रल वायर सॉकेटच्या दुसऱ्या बाजूला लावायची आहे। जिथे N लिहिले आहे तिथून ती वायर दुसऱ्या सॉकेटला घेऊन जायची आहे। त्यानंतर आपण जिथून मेन सप्लाय आणलेला आहे तिथली न्यूट्रल वायर त्याच्यामध्ये जोडून 2 वायर सॉकेटच्या दुसऱ्या बाजूला टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला अर्थिंग वायर जोडायची आहे। तर अर्थिंग वायर सॉकेटच्या वरच्या बाजूच्या हिस्साला जोडून दुसऱ्या सॉकेटला जिथून मेन सप्लाय आला आहे तिथली अर्थिंग वायर जोडायची आहे, जशी आपण न्यूट्रल वायर जोडली तशी। त्यानंतर आपल्याला एक वायरचा कटआउट तुकडा तयार करून स्विचच्या खालच्या बाजूला टाकायचा आहे आणि जिथून आपली मेन वायर आली आहे ती बटनाच्या खालच्या बाजूला जोडून द्यायची आहे। हे बघा या पद्धतीने। तर आपण चला आपला बोर्ड चालू झाला आहे की नाही आपण ते चेक करूया। चला तर मग आपण पहिले सॉकेट जोडून बघणार आहोत। हे बघा मित्रांनो, आपली वायरिंग एकदम योग्य पद्धतीने झाली आहे। हे बघा मित्रांनो, दुसरे सॉकेट एकदम बरोबर चालू झाले आहे। तर चला मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। बाय।